नमस्कार सगळ्यांना, जय शिवराय. तर हे बघा लकी मस्त बसलाय आता. तर त्याचं खायला पण त्याला दिलं आणि निवांत बसलाय. आणि मी निघाले आता बागेकडे जायला. तर आज माझी गाडी त्यांनी नेली आहे, त्याच्यामुळं मी आता पायीच निघाले. तर आज मला जायला पण उशीरच होतोय. उशीर म्हणजे मला आता 3 वाजत आले आणि थंडी ना खूप पडायला लागली. तर आपल्यासाठी नाही पण पिकांसाठी थंडी एकदम मस्त आहे. गव्हासाठी तर एकदम मस्त आहे. तर सकाळी थंडीमुळे वेळ होऊन जाते आवरायला. आणि आमच्याकडे आत्ताशी गव्हाला टाकायला सुरुवात केली, काही अजून टाकताच आहे. बाकीकडे भरपूर ठिकाणी असं आहे की गहू टाकून भरपूर मोठे पण झाले, तसे आपल्याकडे आत्ताशी टाकताय. तर मला कमेंट करून नक्की सांगा. तर हे बघा मी आता आपल्या बागेच्या रस्त्याला लागले आणि आमच्याकडे आताशी एवढे टाकून एवढले झाले बघा गहू. आणि आपला पण घरासमोरचा जो आहे तो मी तुम्हाला त्या दिवशी दाखवलाच, तो पण असं एवढाच झाला आहे. आणि आता दुसरी आंबावणीला आलं आहे. तर आपलं आज गावाजवळचं जे शेत आहे तिथलं पाणी भरायचं एंड होऊन जाणार आहे. आणि माझं फुलं काढायचं पण आज एंड होऊन जाणार आहे. दोन्ही पण काम जे आहे ते सोबतच बोलले संपणार आहे. त्याच्यामुळं मग उद्या आता तिकडेच काम आहे घराजवळ. तर आपल्याला द्यायचं आहे पुढच्या समोरच्या शेताला आंबवणी. तर बघू आता, आज जर खादीच्या गोण्या आणल्या तर उद्या ते काम करूनच घेऊ. चला मी पहिले आता तिकडची राहिलेली फुलं काढून घेते. तर हे बघा माझी आज कामाची एंडिंग झाली आणि मी असं इकडं वावराने कुठं निघाले. तर मी निघाले ना, इथे ना शेजारच्यांची कोथिंबीर आहे. तर त्या अक्का बोलल्या की जाता जाता घेऊन जा. तर कोथिंबीर आहे ना बाजारात भेटलीच नव्हती, त्यामुळे म्हटलं चला घेऊन जाऊ. तर त्यांचं नाही इथं कोंबड खत टाकायचं काम चालू होतं. ते गेल्या घरी आता, कारण की 6 वाजले. हे पूर्ण लाल झाले दिवस आणि सूर्य पण गेलाय आता त्याच्या घरी. त्याच्यामुळं मी पण कोथिंबीर घेऊन निघाले आता घरी. तर पप्पा आले होते बागेमध्ये बघायला की एवढा वेळ का झाला. तर आज मी ना काढूनच घेतलं राहिलेलं सगळं. कसं आहे ना, रोज तेच काम करून कंटाळा आला होता. थोडीशी अर्धीशी सरी राहिली होती पण मी कंप्लीट करूनच घेतली ती. हे बघा त्यांनी ना रोपामध्ये टाकलेली कांद्याचं रोप आहे, त्याच्यामध्ये टाकलेली कोथिंबीर. तर हे बघा अशी टाकलेली ओरभ्यानी घेते मी. उपटायला थोडीशी हाड आहे बरं का. मस्त आहे, गावठी वास येतोय कोथिंबीरीचा. आणि इथून आपला बाग आहे बघा इकडं. तर इकडं जायचं आहे आता. आणि ज्यांच्या शेतात आले त्यांचं इकडं हे बघा, हे दिसतंय नारळीचं झाडे वगैरे, तिथं त्यांचं घर आहे.